खरं तर आज आता 10 वाजलेत. आम्ही दोघीच जणी आहे फिरायला, पण तरीसुद्धा सकाळी कसं झालं, मावशी आल्या नाहीत, त्यांचा फोन आला आज येत नाही. मग पाणी होतं आलेलं, मग भरा 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 धुणं धुतलं. भांड्याला दुसऱ्या मावशींना फोन केला आणि त्या येते म्हणाल्या. मग धुणं धुतलं, मस्तपैकी गरम गरम पाण्याने आंघोळ केली. हे आता हे ड्रेस आहेत ना, हे 500 रुपयाला घेतलेले. तुम्ही बघितले ना परवा, मागच्या वेळेला दाखवले की मी, विथ ओढणी, कॉटन आहेत. सगळ्या जुन्या स्टाईलचे जुने कपडे आहेत. ते आता देऊन टाकले. म्हटलं नकोच ते, तेच 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 घालायचे. होय की नाही भाभी? कितना वच वच डालने का. म्हणून म्हटलं आता सगळे नवीन कपडे काढावेत. मग नवीन ड्रेस घातलाच होता. हाँ मैडम आई ना, वो लंदन से ना आ गई. अभी 8 दिन हो गए ना आज. हाँ लंदन से आई, दूसरा रात को 9:30 बजे सुबह इधर आ गई सबको मिलने के लिए, गार्डन के लिए. ये गार्डन का ना अट्रैक्शन बहुत ज़्यादा है सबको. खूप मोठं देव प्रसन्न आहे असं मी म्हणते. देवानं प्रसन्न व्हायचं म्हणजे काय करायचं? तुम्हाला व्यायाम करायला एवढा सुंदर परिसर दिलेला आहे. यापेक्षा आणि तरी काय पाहिजे ना आपल्याला आयुष्यात. सूर्यप्रकाश आहे. मी तर म्हणते बाकी काय. आले आले जाऊया, बसा एक 5 मिनिटं. आणि एक आजी बसलेली आहेत तिथं माझी वाट बघत घरी जाण्यासाठी. त्यामुळे म्हटलं एक 2-3 फेऱ्या मारायच्या आणि मगच घरी जायचं. कंपल्शन. घरी जाऊन काय फक्त जरा नाश्ता करायचा मस्त. हे ना सकाळी हे सगळं रुटीन 60च्या आधी कितीही म्हटलं तरी जमायचंच नाही आम्हाला. नाहीच जमायचं. बाकी सगळ्यांना केलेलं बघून असं मनामध्ये दुःख व्हायचं की अरे आपण कधी करणार हे सगळं. आपल्याला वेळच मिळत नाही आहे. संसार, करिअर, मुलं बाळं यामधनं वेळच मिळत नाही असं पण आता मात्र तुम्हाला सांगते 60 नंतर इतका म्हणजे इतका सुंदर वेळ मिळायला लागला आहे ना की काय सांगू. आणि त्या वेळेचं सोनं करायचं असं ठरवलेलं आहे. ह्या वेळेचं सोनं करायचं. खरं सोनं, खरा पैसा अडका ह्याच्यापेक्षा हेल्थ इज वेल्थ. हे बघा, तुम्हाला नुसतं मी दाखवते तरी तुम्हाला किती सुंदर वाटत असेल. आत्ता निसर्ग बघायला सुंदरच वाटतो. आणि खरंच आमच्या भागातल्या नगरसेवकांनी केलेली ही किमया आहे. गटर होतं इथं तुंबलेलं सगळ्या गावचं. पण खरंच नगरपालिकेला धन्यवाद म्हणायला पाहिजे ह्या सगळ्याचा. तुम्हाला सांगते खरंच आपल्या आयुष्यामध्ये मी नेहमी म्हणते, मला सगळेजण विचारता ना तुम्ही मॅडम तुम्ही कुठल्या, मॅडम तुम्ही कुठल्या, तर मी तुम्हाला काय म्हणते, मेरा भारत महान, मेरा भारत महान असंच म्हणते की नाही मी तुम्हाला. तर तुम्हाला सांगते, तुम्ही म्हणता नाही तुमचं गावच सांगा. अहो मेरा भारत महान म्हणताना जे मनाला आनंद होतो आणि सुंदर वाटतं ना, तुम्हाला काय सांगू. आणि खरंच आपला भारत ना खूप म्हणजे खूप महान आहे. एकतर बघा हा सूर्यप्रकाश. परवा आमची एक मैत्रीण लंडनला 4 महिने राहून आली. ती आता 3-4 वेळा जाऊन आली आहे. 4 महिने राहून आली. रात्री 9:30ला घरी आली आणि सकाळी 8ला इथे हजर गार्डनमध्ये. मग आम्ही म्हटलं अरे आले आले चला आले. आम्ही म्हटलं एवढ्या लगेच का तुम्ही आला? तर म्हणे मला सूर्यप्रकाश बघायचा होता. गेले 4 महिन्यापासून मी सूर्यप्रकाशापासून वंचित होते. आणि त्या अशा, आणि खरं तर त्या दिवशी एवढं कडक ऊन पडलं होतं. तर त्या कडक उन्हामध्ये त्या इतक्या आनंदाने बसल्या होत्या. त्या एकतर तिकडे जाऊन आल्यावर गरागरे पान झाल्या होत्या
त्यातनं त्यांना तो घाम टपकायला लागला होता. पण काय आनंदाने त्या उन्हात बसल्या. आम्ही आपलं ते ओ जळते ओ ऊन आहे ओ चालू केलं आम्ही सगळ्यांनी. पण त्या म्हटल्या नाही मला उन्हात बसायचं आहे, मला उन्हात बसायचं आहे. म्हणजे ऊन म्हणजे काय हे तिकडच्या लोकांना नाही म्हटले, त्यांना ऊनच बघायला मिळत नाही. आणि तिथलं ऊन म्हणले कसलं ऊन, आपल्याकडे काय वैभव आहे आपलं. म्हणून मी तुम्हाला म्हणत असते मेरा भारत महान, मेरा भारत महान. सगळ्यात महत्त्वाचं हां चला जायला लागा येते मी. हां मेरा भारत महान. कारण ऊन आहे, पाऊस पण बेताच आहे. रोजच पाऊस आहे, रोजच हवा ढगाळ आहे. माणसाला उत्साह नाही, तिथल्या लोकांना उत्साह आहे, पैसा आहे, सगळं ठीक आहे. पण आपल्याकडचं हे वैभव आहे. म्हणजे खरं वैभव म्हणायचं तर हेच आहे. आपल्याकडची ही हवामान वातावरण हे आपल्या भारतातलं वैभव आहे. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलम मातरम वंदे मातरम असं आहे बघा. तुम्हाला सांगते एकतर आपल्या गाड्या भलेही आपल्याकडे गर्दी असेल काय असेल, पण तिकडं माणसं बघायला लोक तरसतात. त्यांचे डोळे माणसं नाहीत. आपल्याकडे सणवार करून करून आपण दमतो आणि त्यांच्याकडे सणवार ते सगळे करतात, पण एकटंच करायचं. आणि ते सुद्धा घरातलं जे काही सगळं करायचं ना ते एकट्या बाईनंच करायचो, सगळं एकट्या बाईनंच करायचो. आमच्याकडे बघा आज मावशी नाही आहेत ना, लगेच दुसऱ्या मावशीनं मी कॉल केला आणि जरा उन्हात बसते. दुसऱ्या मावशीनं मी कॉल केला आणि त्यांना म्हटलं की मावशी येत आहे काय मत्तीला? हां येते म्हणल्या. तर मला थोडंसं करायचं होतं, तेवढं केलं काम करून पुन्हा फ्रेश. तसं तिथं नाही ना हो, तिथं हाऊसमेड नाही, हाऊस हेल्प नाही, अडीअडचणीला कोण नाही, हाताखाली कोण नाही. आयुष्यभर राबायचं. मग तुम्ही म्हणणार काय होतंय राबलं तर, काही होतंय राबलं तर. नाही तसं नाही आहे. पण हे बघा कधीतरी आपल्याला कंटाळा आला, आपण बाहेर जाऊ शकतो. तिथं म्हणजे बाहेर जायचं तरी किती प्रचंड पैसा लागतो. आपल्याकडे काही नाही, येता जाता आपण सहजपणे. आपल्याकडचा गरीब माणूस तर वडापाव खात असतो बाहेरचा. किती स्वस्त आहे आपल्याकडे पोट भरणं. म्हणजे खरं हे बाहेरचं खाणं पिणं, अन्न वस्त्र निवारा सगळंच आपल्याकडे मुबलक आणि छान आहे हो. आपल्या देशात माणसं भरपूर आहेत आणि माणसं बघायला मिळतात. शेजारची पाजारची माणसं आपल्याला मदतीला येतात. तिथं माणसंच शेजारी फारशी नाही आहेत. तिथे कम्युनिटीसारख्या. पण काय प्रत्येकजणच कामात हो. घरातलं काम बाईचं संपायला तर नको काय. परदेश असला म्हणून काय झालं, लहान मुलं ती लहान मुलं 2 वेळचं खायला करायला पाहिजे, 2 वेळचा नाश्ता करायला पाहिजे, 2 वेळचं जेवण करायला पाहिजे, चहा पाणी करायला पाहिजे, केरफरशी करायला पाहिजे. सगळे म्हणतात तिथं धूळ नाही. अहो तिथं कपडे धुवावेच लागतात, तिथं आंघोळी पण करावेच लागतात रोज. असं काही नाही आहे रोज आंघोळ नाही केली तरी चालते, थंडी आहे म्हणून घाण वास येतो. आपल्या अंगाला आपल्या स्वतःची उष्णता आहेच की नाही. त्यामुळे स्वच्छता हे सगळं आणि बाईलाच करावं लागतो. किती म्हटलं तरी बाईलाच करावं लागतं. बाईचंच काम तिकडे खूप जास्त आहे. त्यामुळे सगळ्या दृष्टीने निसर्ग म्हणा आणि आपल्याला हवं तेव्हा आपण. आणि समजा आपल्याला कुठे बाहेर फिरायला जायचं असेल, तिथं म्हणजे कसं सोबत अन्न पाणी पण द्या, खाणं पण घ्या, टेंट पण घ्या, ड्रायव्हिंग पण आपणच करा. इथं असं आहे का? आता आम्हाला जर का बायकांना वाटलं कुठंतरी जायचं आहे, चाललो बघा आम्ही. ड्रायव्हर गाडी घ्यायची 14 सीटर 17 सीटर 18 सीटर 30 सीटर 5 सीटर 7 सीटर 9 सीटर की निघालो आम्ही आमच्या किती आपल्याकडची ही सुबत्ताच म्हणायला पाहिजे ना. मुबलकता, सुबत्ता आणि सोयी, या सुखसोयीच आहेत ना आपल्याकडे. किती सुखसोयी आहे. म्हणून मी म्हणते मेरा भारत मान ही सुद्धा आपल्याकडे सोय. आपल्याला कुठंही पाहिजे असेल, कधीही जायचं असेल तर आपण जाऊ शकतो सगळ्याजणी आपलं. तिथं नाही, तिथं गाडी पाहिजे, ड्रायव्हिंग करायला पाहिजे. अगदी तुम्हाला सांगते, एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचं असेल, सामान शिफ्टिंग करायचं असेल तर ते सामान शिफ्टिंगचा खर्चसुद्धा इतका आहे. आपल्याकडे काय नाही. आपल्याकडे माणसं येतात, भराभर पॅकिंग करतात. आजकाल आहेत की निराळ्या
ॲपवरून बुकिंग केलं की ती माणसं येऊन घरातलं पॅकिंग करतात. फक्त महत्त्वाच्या सामानाचं तेवढं आपण पॅकिंग करायचं की ते सगळं पॅकिंग करतात, आपल्याला आपल्या घरात आणून देतात. पुन्हा नवीन सामान आणायचं असेल, कपाटं, पुन्हा बेड, वस्तू निरनिराळ्या, तर ते सुद्धा त्या आपल्याला ट्रान्सपोर्टमधनं येतं. ते दुकानदार पाठवून देतात आणि त्यांचा माणूस कितीतरी कमी किमतीमध्ये जोडून देतो आपल्याला सगळं सामान. आपल्याकडे सुतार आहेत, प्लंबर आहेत, फिटिंग आहे, इलेक्ट्रिशियन आहे, सगळ्या हेल्प आहेत आणि किती कमी पैशामध्ये. तिथं काही नाही, वन मॅन शो. इलेक्ट्रिशियन पण तुम्हीच, प्लंबर पण तुम्हीच, काय तुम्ही सगळं तुम्हीच. काय तुम्हाला करायला काही नाही. आणि आम्हाला जरा इथलं एवढंसं काम करायचं तर आम्हाला वाटतं आम्हाला किती काम आहे. अहो काय हे, म्हणून मी म्हणते मेरा भारत महान. माझ्या भारतात खरंच खूप सगळ्या सोयी आहेत. भारतात जन्माला यायचं म्हणजे ना हे पूर्व पुण्याई पाहिजे आपली, तेव्हा आपण येणार. एवढ्या सुखसोयी, एवढी संपन्नता, माणसं भरपूर आजूबाजूला. अहो तिकडे गेलेली माणसं डिप्रेशन घेऊन घरी येतात, भारतात येतात. त्यांना त्यातनं बाहेर पडायला 6-6 महिने लागतात. एकतर खाणं पिणं चांगलं नाही आणि मुख्य म्हणजे तुम्हाला सांगते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता समजा मी कुठेतरी काम करते, वर्किंग करते, तर मला तिथं परदेशामध्ये पैसे जास्त मिळत असतील हो, पण इथून जायचं, घरातनं जायचं, सकाळी उठायचं, सगळं खाणं पिणं करायचं, घरातल्यांचं करायचं, स्वतःचा डबा घ्यायचा, पुन्हा त्या कामाच्या ठिकाणी जायचं, त्या ठिकाणी जाऊन आपल्याकडे ट्रेन आहे, आपल्याकडे ट्रान्सपोर्टेशन भरपूर आहे. तिथं काही नाही, तिथं जायचं, ते स्वतः गाडी ड्राईव्ह करत ढीगभर जायचं, किंवा तुमच्याकडे जरी लांब जायचं, ते काय ट्रान्सपोर्टेशन पण चांगलं नाही तिथलं. आणि एवढंच नव्हे तर तुम्हाला सांगते सगळ्या गोष्टी तिथं जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा तिथं तुम्हाला जाऊन कामच करायचं आहे आणि मग तिथं काम करून पुन्हा घरी येणार, तेव्हा परत येऊन घरात स्वयंपाक पाणी येऊ करत बसायचं. म्हणजे तुम्हाला किती राबणूक आहे. त्यापेक्षा आपल्याकडे असं काही नाही, आपण येताना डबा घेऊन येऊ शकतो, येताना खायला घेऊन येऊ शकतो, किंवा आपल्याकडे हाऊसमेड असतात, कुक असतात, म्हणजे स्वयंपाक करायला कोणीतरी असतो, म्हणजे मदत असते ना आपल्याकडे सगळ्या गोष्टीची. तिथं मदत हा प्रकारच नाही. त्यामुळे तुम्ही जे काही ऑफिसमध्ये काम करता ते कसं तुम्ही क्वालिटी काम करू शकणार. सतत तुम्हाला घरच्या कामांचा डोक्यात टेन्शन, मुलांच्या अभ्यासाचं टेन्शन, मुलांना वाढवण्याचं टेन्शन, हे सगळं आहेच ना तुम्हाला शेवटी. मग हे सगळं करून तुम्ही ऑफिसचं काम करणार आणि मग ऑफिसमध्ये गेल्यावरती मग म्हणजे थोडक्यात तुम्हाला बौद्धिक काम करण्यासाठी सुद्धा आपला मेरा भारत महान. का तर तुम्हाला त्याच्यासाठी वेळ आहे हो, बौद्धिक काम करण्यासाठी. तिथं तुम्हाला वेळच नाही, सगळं घरकाम आणि घरकाम हे करण्यातच तुमचा सगळा वेळ जातो आहे. फक्त तुम्हाला पैसा मिळतो. गाड्या हल्ली प्रत्येकाच्या घरात इथं सुद्धा 2-2 आहेत. गाड्यांचं कौतुक आता सांगायचं नाही भारतीय लोकांना. पूर्वी गाड्यांचं कौतुक होतं म्हणून सगळ्यांना वाटायचं तिकडं 2-2 बायकोची वेगळी गाडी, ही नवऱ्याची वेगळी गाडी. इथं मुलांची पण वेगळी गाडी असते. 2 व्हीलरने आता 4 व्हीलरसुद्धा असतात. म्हणजे बघा किती प्रचंड सुबत्ता आणि संपन्नता आपल्या देशामध्ये आहे. पूर्वी आपला भारत देशातनं सोन्याचा धूर निघत होता म्हणतात ना, तर अक्षरशः सेम आत्ता ही कंडिशन आहे. संपन्नता, सुबत्ता, सुखसोयी यांचा अक्षरशः आपला भारत प्रचंड म्हणजे प्रचंड असं काय म्हणतात त्याला, सुजलाम सुफलाम आहे. तिकडच्या लोकांचे मी बघते, जाणाऱ्यांनी जावं आणि तिथलं गुणगान करावं, काही हरकत नाही आमचं. पण ज्यांना इथे सर्व गोष्टी मिळतात, अहो गरिबाला सुद्धा इथं सगळ्या गोष्टी मिळतात. तिथं मात्र इथलं जे श्रीमंत असतात ते सुद्धा गरिबासारखं राहतात. म्हणजे मी त्याच्याविषयी आणि कधीतरी बोलीन. आपण आपल्या इथे सगळ्या गोष्टी आपल्या एकमेकांना देणं करणं किती आपण सहजपणे करू शकतो. तिथं करू शकतो का या गोष्टी? सगळ्याला पैशाचा विचार, डॉलर्सचा विचार, हो का नाही? परवडतंय का बघायचं. आपल्याकडे परवडतंय का आपण बघतच नाही. बिंदास चलो मारो.
बस साथ में जाएंगे? ओके, फिर मारती हूँ आपके साथ, क्योंकि लॉन में मेरे को ज़्यादा नहीं सहन होता, बुखार आता है मेरे को, ठंडा होता है इतना, मेरे मतलब ये नहीं ना, हीट नहीं है ना इतनी ज़्यादा, मेरे को एसिडिटी वगैरह कुछ नहीं होता ना, तो इसकी वजह से मेरे को लॉन में घूमना सहन नहीं होता. चला, तर एकूण काय, मेरा भारत महान सगळ्या दृष्टीने. तुम्हाला फक्त आकडे दिसतात, आकडे, पैशाचे आकडे दिसतात आणि तिथली सुंदर सुंदर घरं दिसतात आणि म्हणायचं तिकडं क्वालिटी ऑफ लाईफ आहे, क्वालिटी ऑफ लाईफ आहे. करा कामं आणि म्हणा त्याला क्वालिटी ऑफ लाईफ. आमचं काही म्हणत नाही, म्हणणं नाही, आमचं काही म्हणणं नाही. अहो, इथे ज्या मुलीनं चहाचा कप उचललेला नसतो आईवडिलांच्या घरात, ती तिथे जाऊन राब राब राबत असते मुलगी, राब राब राबत असते. हे सत्य आहे. त्यामुळे मी म्हणते मेरा भारत महान है ना, अपना मेरा भारत महान. तोपर्यंत कोण आले तरी बघूया. आयफोन असे असते, छान आहे, छान दिसते. असं ते काय लग्न समारंभ नाही, काय नाही घ्या फोटो काढा. दामोदर भगवान की, श्री माता की जय, श्री राम, रामचंद्र की, पार्वती पते हर हर चिंतन श्री